हा. आणि एक लास्ट क्वेश्चन होता फक्त. वर्स्ट सिली मिस्टेक जे तुम्ही काही येस, बरोबर. कॉस्टला अवॉइड करायला पाहिजे. आता हा जॉग्रफीचा, आणि हा जॉग्रफीचा माझा का क्वेश्चन रॉंग झाला, तो खरं तर क्वेश्चन रॉंग नाही झालाय माझा. इथे हे मी तिन्ही करेक्ट 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 केलं. आणि आपलं आता मसल मेमरीमध्ये असतं की हो लास्ट ऑप्शन 1 2 3 असतो. मी न बघता डी मार्क केलं. आणि मी घरी येऊन जेव्हा आन्सर की बघते आणि मला हा रॉंग का झालाय माझा, मग मला कळलं की यार मी सी नाही, मी डी करून आली आहे. तर आणि इथे आता तो माझ्यासाठी 69 क्वेश्चन होता. पण बी विजिलंट, अख्ख्या पेपरमध्ये असं अजिबात तुमचं लक्ष इथे तिथे 2 मिनिटासाठी पण होऊ नका देऊ जेव्हा ऑप्शन मार्क करताय. आता थँकफुली माझ्यासाठी ही लाईफ अँड डेथ सिच्युएशन नव्हती की कट ऑफच्या अगदी मी एजवरच असीन किंवा एका क्वेश्चनमुळे माझं डिसाईड होणार होतं. हाच जर माझा 23 मध्ये असं काही झालं असतं तर मे बी मी त्या वर्षी प्रिलिम क्लिअर नसते केली. पण या वर्षी थँकफुली तसं काही नव्हतं. पण हा क्वेश्चन मे बी असा असू शकला असता ज्याने आणि माझं अख्ख्या प्रिलिम बी क्लिअर पेपरमध्ये होणार माझ्या आहे तर की जुली नाही, ट्रस्ट. हाच एक क्वेश्चन होता का अजून एक एकच होता माहित नाही, एकच आहे. पण हाच एक क्वेश्चन होता ज्याच्यात त्यांनी C1 2 3 केलेलं आहे अख्ख्या पेपरमध्ये. आणि बाकी सगळीकडे हे हे पण त्यांना पाहिजे. मग आता युपीएससी तुमच्यासोबत त्या 2 तासामध्ये काय काय करते आणि काय काय टेस्ट करते हे पण पाहिजे, की 2 तास तरी हा माणूस हे बघतो. आता अगेन ते जुली सांगितलं तिच्यासाठी नव्हती, कारण का तिने पण हा क्वेश्चन तिचा रॉंग झाला कारण का तिने राईट केला. आता हे बघा मित्रांनो, हे सगळं करून 118 स्कोर आहे. तर पुढे तो बिल्ड होईल आणि काय आहे. येस जुली, येस कंटिन्यू कर, अजून काय असेल तर.